तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या लेक्चर 17 मध्ये आपण बघूया डीसी मशीन्सवरचे क्वेश्चन्स। ओके, मशीन्स सगळ्यांना हवा होता म्हणून स्टार्ट करूया डीसी मशीन्स। सो व्हॉट हॅपन्स टू द स्पीड ऑफ द डीसी शंट मोटर इफ द फील्ड करंट इज रिड्यूस। जर डीसी शंट मोटरमध्ये फील्ड करंट आपण जर कमी केला तर त्याचा वेगावर काय परिणाम होईल? वाढेल, कमी होईल, तेवढाच राहील की डायरेक्टली मोटरच बंद पडेल? ठीक आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, जो आहे बॅक ईएमएफचा। ओके, डीसी मोटरमध्ये आपण हा यूज करतो EB = 5PN/60 × Z / A। ह्याच्यामध्ये P असतात नंबर ऑफ पोल्स, 5 म्हणजे फ्लक्स, Z असतात कंडक्टर्स, N असतात स्पीड, 60 तर कॉन्स्टंट आहे, आणि A असतं पॅरलल पाथ। ओके, या सगळ्या गोष्टी मी सांगतोय त्यात लिहून घ्या तुम्ही काय काय इम्पॉर्टंट आहेत त्या। तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं नंबर ऑफ पोल्स, कंडक्टर आणि ह्या दोन गोष्टी 60 आणि A या दोन गोष्टी तर कॉन्स्टंटच असतात, त्या आपण चेंज करत नाही। पण फ्लक्स आणि जो स्पीड आहे तो चेंज होऊ शकतो, आपण त्याला चेंजेस करू शकतो। करेक्ट, तर ह्याला फक्त मी ॲडजस्टमेंट केली, जो N आहे तो एका साईडला घेतला आहे आणि ते बॅक EMF भागिले फ्लक्स असा झाला, कारण मला स्पीडचं व्हेरिएशन बघायचं आहे। कशाच्या रिस्पेक्टमध्ये त्यांनी विचारलेलं आहे? तर फील्ड करंटचा। सो बेसिकली फील्ड करंट जर चेंज झाला तर फ्लक्स आहे तो चेंज होतो असं आपण म्हणू शकतो, बिकॉज फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फील्ड करंट। जर फील्ड करंट वाढला तर फ्लक्स वाढेल आणि जर फील्ड करंट कमी झाला तर फ्लक्स कमी होईल। त्यांनी काय विचारलं आहे? फील्ड करंट इज रिड्यूस्ड। ओके, फील्ड करंट कमी झाला याचा अर्थ काय होईल? फील्ड करंट कमी झाला याचा अर्थ जो फ्लक्सची व्हॅल्यू आहे ती पण रिड्यूस्ड होईल, राईट। तर त्यामुळे जर फ्लक्सची व्हॅल्यू जर कमी झाली तर स्पीडची व्हॅल्यू इथे काय होईल? वाढेल, कारण हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे। फ्लक्स कमी झाला तर स्पीड वाढेल, तर त्याच्यामुळे स्पीड इन्क्रीजेस असं इथे करेक्ट उत्तर येईल। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय काय आहेत ते एकदा नोट डाऊन करा कॉपीमध्ये तुमच्या। पुढचा प्रश्न बघूया। Which characteristics of a DC motor remains almost constant under varying load condition? DC शंट मोटरच्या बाबतीत असा कुठली गोष्ट आहे जी जवळपास स्थिर राहते लोड बदलल्यावर पण, म्हणजे नो लोड पासून ते फुल लोड पर्यंत ती गोष्ट कॉन्स्टंट राहते? स्पीड, टॉर्क, करंट, इफिशियन्सी की ह्याच्यापैकी काहीच नाही? तर त्याच्यासाठी आपल्याला स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा माहिती असल्या पाहिजेत। तर इथे तुम्ही बघितलं आर्मेचर करंट इथे लिहिलेलं आहे आणि इकडे स्पीड असं लिहिलेलं आहे, बिकॉज त्यांनी क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? तर अंडर द वॅरिंग लोड विचारलं आहे। लोडचा अर्थ ते करंटच्या बाबतीतच विचारत आहेत, लोड इक्विव्हॅलंट टू करंट असंच आपण तुम्ही समजू शकतो। तर करंट जर वाढत गेला, इथे असेल नो लोड आणि इथे असेल फुल लोड, बरोबर? नो लोडपासून फुल लोडपर्यंत वाढत गेला तर आपण बघू शकतो ऑलमोस्ट तो कॉन्स्टंटच राहतो, म्हणजे इथे चेंजेस येतात, थोडासा स्टीप होतोय पण अगदीच जास्त फरक येत नाही आहे नो लोडपासून फुल लोडपर्यंत, फार थोडासाच फरक येतो। ही जी सरळ लाईन आहे ती आयडियल कंडिशन आहे आणि ही जी डॉटेड लाईन आहे ती ॲक्च्युअलमध्ये होते। तर त्यामुळे नो लोडपासून फुल लोडपर्यंत शंट मोटरचा जो स्पीड आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतो, जवळपास स्थिर राहतो, एक्झॅक्ट स्थिर राहतो असं त्यांनी नाही म्हणलं आहे, त्यामुळे स्पीड इथे करेक्ट उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघूया। इन अ डीसी शंट मोटर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द आर्मेचर रेजिस्टन्स? डीसी शंट मोटरमध्ये जर आर्मेचरचा मी रेजिस्टन्स किंवा प्रतिकार वाढवला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? तर डीसी शंट मोटरचा जेव्हा किंवा क्वेश्चन येईल ना तेव्हा ही सरळ सोपी नेहमी डायग्राम काढत जायची। इथे एक शंट वाइंडिंग काढायची, इकडे एक व्होल्टेज असं दाखवायचं, व्होल्टेज सोर्स नाही म्हणता येणार, तर बॅक EMFसाठीचे सिम्बॉल आहे, म्हणजे जसं आपण व्होल्टेज दर्शवतो व्होल्टेज सोर्ससारखंच, आणि एक रेजिस्टन्स ड्रॉ करायचा, या साईडला इथे व्होल्टेज लिहायचं। बॅक EMF इन मोटर काढण्यासाठी मला काय करायचं? इकडे आपण एक लूप येतो लावू शकतो, KVL आपल्या सगळ्यांना येतोच। हा मोटर असल्यामुळे सप्लायपासून जो करंट येतो आतल्या डिरेक्शनमध्ये येईल, त्यातला काही करंट येतो शंट फील्डकडे जाईल आणि काही करंट येतो आर्मेचर करंटकडे इथे खाली येईल, आर्मेचर साईडला काही करंट शंटकडे जाईल, काही करंट आर्मेचरकडे येईल। तर इकडून जर मी असा KVL लावला तर काय होईल? V = E + IaRa, पोलॅरिटी वगैरे आपण इथे मेन्शन केलेली आहे। त्याच्यापैकी जर E मी एका साईडला ठेवला, IaRa जर दुसरीकडे नेला तर मला असं काहीतरी इक्वेशन दिसेल, E = V - IaRa। तर आता ह्याच्यापैकी तुम्ही बघितलं जर RA म्हणजे या आर्मेचर रेजिस्टन्सची जर मी व्हॅल्यू वाढवली, इन्क्रीज केली तर काय होईल? हा जो अख्खा निगेटिव्ह पार्ट आहे त्याची व्हॅल्यू अख्खी वाढेल। IaRa म्हणजे आपण एक ड्रॉपच म्हणू शकतो, व्होल्टेज ड्रॉप। तर हा व्होल्टेज ड्रॉपची जी व्हॅल्यू आहे ती
टोटल व्हॅल्यू आहे ती वाढेल आणि निगेटिव्हमध्ये असल्यामुळे ईची व्हॅल्यू आहे तो टोटल कमी करून जाईल. बिकॉज निगेटिव्ह पार्ट जेवढा वाढत जाईल तेवढा ईची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाईल. त्यांनी काय विचारले, इन अ डीसी शंट मोटर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द आर्मेचर रेझिस्टन्स. जर RAची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर ईची व्हॅल्यू आहे ती कमी होईल. बरोबर. आणि आत्ताच आपण बघितलं स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल ई आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फाय. मग जर ईची म्हणजे बॅक EMFची व्हॅल्यू जर कमी झाली तर स्पीडची व्हॅल्यू काय होईल, कमीच होईल. त्यामुळे स्पीड डिक्रीजेस असं इथे करेक्ट उत्तर येईल. त्यामुळे आर्मेचर रेझिस्टन्स जर मी वाढवला तर स्पीड कमी होतो आणि ह्याच्या उलट जर आर्मेचर रेझिस्टन्सची व्हॅल्यू मी जर कमी केली आधीपेक्षा तर स्पीडची व्हॅल्यू आहे ती थोडी वाढू शकते. पुढचा प्रश्न आहे, द स्पीड ऑफ DC शंट मोटर रनिंग ऑन नो लोड ॲट अ रेटेड स्पीड कॅन बी रिड्यूस बाय. म्हणजे स्पीड आता मला कमी करायचं आहे तर अशासाठी मला काय करावं लागेल, अप्लाय व्होल्टेज इन्क्रीज करायला लागेल, कनेक्टिंग अ ॲडिशनल रेजिस्टन्स इन द फील्ड सर्किट, कनेक्टिंग अन ॲडिशनल रेजिस्टन्स इन द आर्मेचर सर्किट, की नन ऑफ द अबाव 3. आता हाच आत्ता जो आपण क्वेश्चन बघितला तोच फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. इकडे त्याने विचारलं आहे की जर आर्मेचर रेजिस्टन्स वाढवला तर काय होईल, तर स्पीड कमी होईल. आणि इथे प्रश्न विचारला आहे जर मला स्पीड आहे तो मला रिड्यूस करायचा म्हणजे कमी करायचा आहे तर मला काय करायला लागेल, तर ऑब्व्हियसली आर्मेचर सर्किटमध्ये मला एक ॲडिशनल रेजिस्टन्स लावावा लागेल किंवा बेसिकली रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे आर्मेचरच्या ती वाढवावा लागेल. कसं आहे ते आपण इथे ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. विच पार्ट ऑफ अ DC शंट मोटर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग द मॅग्नेटिक फील्ड. कुठली असू शकते, जास्त कठीण नाही आहे. ह्याचं उत्तर ऑप्शनपैकी चेक करू शकतो, आर्मेचर, कम्युटेटर, फील्ड वाइंडिंग, ब्रशेस आणि शाफ्ट. ओके. तर ज्यांनी DC मशीन बाबतीत किंवा DC मोटर बाबतीत थोडी बहुत जरी आयडिया असेल त्यांना माहिती आहे कम्युटेटर, ब्रशेस आणि शाफ्ट हे तर उत्तर येणार नाही. तुम्ही झालाच कन्फ्यूज तर ह्या दोन ऑप्शनमध्येच होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगचं एक काम बघूया. द वाइंडिंग दॅट हँडल्स ओनली एक्साइटिंग करंट, जे फक्त एक्साइटिंग करंट हँडल करते एक रोटेटिंग मशीनमध्ये त्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये फील्ड वाइंडिंग इज द वाइंडिंग इन विच मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स इज प्रोड्यूस. जे मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स ज्या वाइंडिंगमध्ये प्रोड्यूस होतात अँड व्हेन द करंट थ्रू द वाइंडिंग इज पास, जेव्हा त्याच्यातून करंट पास होतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स जनरेट होतात, अशा वाइंडिंगला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच फील्ड वाइंडिंग, असा फील्ड त्याच्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि आर्मेचर वाइंडिंग काय आहे, तर आर्मेचर वाइंडिंग इज द वाइंडिंग इन विच व्होल्टेज इज इंड्यूस. जे आपण बॅक EMFचं पण साईन येतं दर्शवतो ना बघा, इथे ही आर्मेचर आहे ना, इथे आपण काय तर व्होल्टेज इंड्यूस होतो किंवा बॅक EMF असतो म्हणून आपण इथे व्होल्टेज येते दाखवतो आर्मेचर वाइंडिंगला. तर त्यामुळे त्यांनी विचारलं आहे मॅग्नेटिक फील्ड कुठे जनरेट होते, तर फील्ड वाइंडिंगमध्ये होते. आणि इंड्यूस कुठे, EMF कुठे इंड्यूस होतो, तर आर्मेचर वाइंडिंगमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, व्हाय इज DC शंट मोटर प्रेफर्ड फॉर ड्रायव्हिंग द कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. आत्ता आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितली की नो लोडपासून ते फुल लोडपर्यंत स्पीड व्हेरिएशन फ्रॉम नो लोड टू फुल लोड. जसं जसं मी लोड वाढवत जरी गेलो तरी स्पीडमध्ये फारसा एवढा बदल होत नाही आहे, फार थोड्या प्रमाणामध्ये चेंजेस होत आहेत. तर त्यांनी सांगितलं की एका कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनसाठी त्याला का वापरतो, कारण त्याचं स्पीड कॉन्स्टंट राहतो नो लोडपासून फुल लोडपर्यंत, म्हणजेच त्याचं स्पीड रेग्युलेशन एक्सलंट आहे. स्पीड रेग्युलेशन म्हणजे काय, नो लोडपासून ते फुल लोडला जाईपर्यंत त्याच्यामध्ये नो मेजर चेंजेस, त्याच्यामध्ये जास्त मोठे चेंजेस येत नाही, जास्त बदल होत नाही, त्याला आपण म्हणतो रेग्युलेशन. म्हणजे व्होल्टेजचं असू दे किंवा स्पीडचं असू दे, तर नो लोडपासून फुल लोडला जाईपर्यंत त्याचं स्पीड रेग्युलेशन चांगलं असतं, म्हणूनच त्याला आपण कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनसाठी वापरतो. क्लिअर. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ अ DC शंट मोटर. ओके. फार सोपा क्वेश्चन आहे. DC शंट मोटरचा कुठला याच्यापैकी पार्ट नाही आहे. आर्मेचर वाइंडिंग असते का, येस. फील्ड वाइंडिंग असते. कम्युटेटर असते का, रोटर ब्लेड्स नाही, रोटरचे ब्लेड्स नसतात, रोटरवर वाइंडिंग असते. आणि ब्रशेस याच्यामध्ये असतात. ओके. डायग्रामवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. कन्स्ट्रक्शन ऑफ द DC मोटर, कम्युटेटर आहे, ब्रशेस आहे, आर्मेचर आहे, आर्मेचर वाइंडिंग किंवा कंडक्टर्स आहेत, फील्ड वाइंडिंग आहे, योक आणि पोल. तर ह्या सगळ्यासुद्धा एकदा थेअरी बघून घ्या, ह्याचे काय काय आहे ते. फार सोपे सोपे असं कधी कधी तुम्हाला मटेरियलसुद्धा विचारलं जाऊ शकतं की कशा मटेरियलपासून बनवतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टॉर्क अँड स्पीड इन अ DC शंट मोटर अंडर
नॉर्मल कंडिशन, सामान्यतः स्थितीमध्ये DC शंट मोटरमध्ये टॉर्क आणि वेग याचं रिलेशनशिप कसं आहे ते इथे बघू शकता. स्पीड आणि टॉर्क, म्हणजे जसा जसा टॉर्क वाढत जाईल तसा तसा स्पीड आहे तो हळूहळू कमी होत जाईल. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का, नाही, थेट प्रमाणात नाही आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे का, येस, व्यस्त प्रमाणामध्ये हे आहेत, किंवा उलट प्रमाणात आहे. जसा जसा टॉर्कची व्हॅल्यू वाढेल तसा तसा स्पीडची व्हॅल्यू आहे ती कमी होईल. पुढचा प्रश्न आहे, विच फॅक्टर अफेक्ट्स द इफिशियन्सी ऑफ द DC शंट मोटर द मोस्ट. ह्याच्यापैकी कुठल्या लॉसेसमुळे, लॉसेसच दिलेत सगळे, कुठल्या लॉसेसमुळे इफिशियन्सीवर सर्वाधिक परिणाम होतो. आर्मेचर लॉसेस, फील्ड लॉसेस, कॉपर लॉसेस, कोर लॉसेस की ऑल ऑफ द अबाव. तर ऑलमोस्ट सगळेच लॉसेस DC शंट मोटरमध्ये होतात, तर त्यामुळे ऑल ऑफ द अबाव इथे करेक्ट उत्तर येईल. कुठले कुठले लॉसेस ते पण आपण थोड्या वेळात बघूया पुढच्या क्वेश्चन्समध्ये. पुढचा प्रश्न आहे, इफ अ स्पीड ऑफ अ DC शंट मोटर इन्क्रीजेस द बॅक EMF काय होईल. ओके, स्पीड ऑफ द DC शंट मोटर मोटर इन्क्रीजेस द बॅक EMF काय होईल. आत्ताच आपण बघितलेलं सेमच फॉर्म्युला इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द N फ्लक्स. ओके, E इज डायरेक्टली प्रपोर्शनल 5pN/60 इंटू Z/A, म्हणजे फाय आणि Nचा प्रपोर्शनल आहे. स्पीड ऑफ द मोटर इन्क्रीजेस, द स्पीड Nची व्हॅल्यू वाढली तर बॅक EMF काय होईल, इन्क्रीजेस. फक्त वेगवेगळ्या टोनमध्ये त्यांनी इथे वापरून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, थोडा कॅल्क्युलेटिव्ह आहे, विदाऊट कॅल्क्युलेटरच लागेल, पण अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो. अ 230 वोल्ट मोटर हॅज अ आर्मेचर सर्किट रेजिस्टन्स ऑफ 0.8 ohms. इफ द फुल लोड आर्मेचर करंट इज 25 एम्पियर, फाइंड द अमाऊंट ऑफ बॅक EMF इंड्यूस इन द आर्मेचर. जेव्हा केव्हा स्पेसिफिकली जेव्हा न्यूमरिकल येतं ना, अशा पद्धतीमध्ये आहे ना नेहमी नोटेशन लिहून घ्या. जे जे काय दिले ते 230 वोल्ट मोटरच्या बाबतीत आहे, म्हणजे ते टर्मिनल व्होल्टेज असणार, V आहे ते टर्मिनल व्होल्टेज आहे. आर्मेचर सर्किट रेजिस्टन्स इज 0.8. तर आर्मेचर कशाने दर्शवतो आपण, 0.8 ने लिहितो 0.8. फुल लोड आर्मेचर करंट इज 25 एम्पियर, आर्मेचर करंट IA ने दर्शवतो, ते पण लिहून घ्या. तर बॅक EMFची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. तर बॅक EMF मोटरमध्ये सुद्धा काढता येतो आणि जनरेटरमध्ये सुद्धा काढता येतो. दोघांसाठी फॉर्म्युला वेगवेगळा आहे, एका ठिकाणी प्लस आहे आणि एका ठिकाणी मायनस आहे. तर प्लस आणि मायनस कसं ठरवायचं, तर करंटच्या डायरेक्शनमध्ये. जनरेटरमध्ये काय असतं, आपल्याला आउटपुटला मिळते, जनरेटर DC व्होल्टेज जनरेट करून फायनल आउटपुट आपल्याला इकडे मिळतं जे DC आहे ते, बरोबर. त्यामुळे करंट आहे तो नेहमी E पासून V कडे जाणार, कारण आपल्याला बाहेरच्या साईडला इथे आउटपुट मिळतं, त्यामुळे करंट आहे तो बाहेरच्या डिरेक्शनने येणार जनरेटरच्या केसमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला साधा KVL लावता येईल. आणि मोटरमध्ये कसं येतं, आपण सप्लाय देतो मोटरला आणि त्यानंतर मोटरचा रोटर आहे तो फिरायला लागतो, त्यामुळे करंट आहे तो सप्लायपासून आतमध्ये रोटरच्या साईडला इथे जाणार. तर त्यामुळे इथे मायनस साईन येते जर तुम्ही KVL लावला जो आपण मगाशी बघितला तर. ठीक आहे, या हिशोबाने आपल्याला फक्त मोटरचाच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. EB इज इक्वल टू V मायनस IARA. सगळ्या व्हॅल्यू मी इथे फिल केलेल्या आहेत. EB इज इक्वल टू V मायनस IARA, 230 मायनस 25 गुणिले 0.8 जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळेल इथे 210 वोल्ट. ठीक आहे, कॅल्क्युलेट करायचं फक्त, जास्त कॅल्क्युलेशन नाही आहे. 0.8 ने ह्याला जर तुम्ही गुणलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्यामुळे 210 वोल्ट हे इथे करेक्ट उत्तर येईल. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्टली आर्मेचर करंट दिलेला आहे, पण काही काही क्वेश्चनमध्ये आपल्याला आर्मेचर करंट फाइंड आउट करायला लागतो. ओके, तो क्वेश्चन पण घेतला आहे मी, पुढे बघूया आपण. ॲज द मोशन ऑफ द आर्मेचर इन्क्रीजेस द बॅक EMF. ओके, सेमच टाईपचं क्वेश्चन आहे परत. जर मोशन वाढला म्हणजे जर स्पीड वाढली तर काय होईल, तर बॅक EMF पण इन्क्रीजेसच होईल. ओके, फक्त वेगवेगळे शब्द वापरायचे ते प्रयत्न केलेले आहे. मोशन ऑफ द आर्मेचर विचारलं. आर्मेचर कुठं असतं बघितलं आता आपण, किती डायग्राममध्ये दाखवतो परत एकदा. आर्मेचर कुठे आहे हे पण बघून घ्या, डायग्राम जाता आलीच आहे तर. आर्मेचर कंडक्टर्स आहेत ते कुठे आहेत, तर रोटरवर आहेत. आणि जो फील्ड वाइंडिंग आहे ते कुठे आहे, स्टेटरवर आहे. ओके, हा पण प्रश्न विचारला जातो की फील्ड वाइंडिंग कुठे लोकेटेड असते आणि आर्मेचर वाइंडिंग कुठे लोकेटेड असते DC मोटरमध्ये. तर आर्मेचर आहे रोटरवर आणि फील्ड आहे ती स्टेटरवर आहे. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन झाला. ओके, हा बघा, ह्या क्वेश्चनमध्ये बघूया. लाईन करंट ऑफ अ 500 वोल्ट DC शंट मोटर इज 52 एम्पियर. 500 वोल्ट DC शंट मोटर
मध्ये लाईन करंटची व्हॅल्यू त्याने 52 अँपिअर दिली. मोटरच आहे त्यामुळे मोटरची डायग्राम मी काढून घेतली. एक एक करंट डायग्रामसोबत लिहत जाऊया. लाईन करंटची व्हॅल्यू आहे 52 अँपिअर. लाईन करंट म्हणजे येणार इकडे 52 अँपिअर आहे. 500 वोल्ट DC आहे म्हणजे 500 वोल्ट आपल्याला माहिती आहे बिकॉज मोटरमध्ये आपण इनपुट सप्लाय देतो आहे त्यामुळे इनपुटच आपल्याला माहिती असणार. ह्याचा आउटपुट किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आर्मेचर रेझिस्टन्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली इथे 250 शंट फील्ड अँड आर्मेचर रेझिस्टन्स आर 250 अँड 0.5 ओम्स. नेहमी लक्षात ठेवा जी आर्मेचर रेझिस्टन्सची व्हॅल्यू असेल ती कमी असेल ॲज कम्पेअर टू द शंट फील्ड. ओके, नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे RA ची व्हॅल्यू येईल 0.5. ईची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि डिटरमाइन द बॅक EMF इथे पण दिलेली आहे 250 अँपिअर. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही जी फील्ड वाइंडिंग आहे त्याच्यापैकी आपल्याला करंट दिलेला नाही आहे आणि आर्मेचरचा करंट पण आपल्याला दिलेला नाही आहे. पण ह्या 52 अँपिअरच्या हेल्पने आपल्याला सगळी व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे. मगाशी IA डायरेक्टली दिलेला. तर IAची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आधी शंट करंट आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागेल. शंट करंट जो आहे तो. ओके, शंट फील्डमध्ये किती जाईल तो. तर इथे दिसतं आपल्याला की ही जी शंट फील्ड वाइंडिंग आहे ती डायरेक्टली पॅरललमध्ये आहे या व्होल्टेज सोर्सच्या आणि आपल्याला माहिती आहे पॅरललमध्ये व्होल्टेज समान असतं त्यामुळे 250 अँपिअरने 250 ओम्स. इकडे जो काही करंट फ्लो होईल तो डायरेक्टली किती येईल 2 अँपिअर बिकॉज ISH म्हणजे शंट करंट इज इक्वल टू 500 मायनस नाही आहे 500 डिवायडेड बाय 250 विच इज इक्वल टू 2 अँपिअर. ओके, 52 अँपिअर 52 अँपिअरपैकी 2 अँपिअर इथे गेला तर इकडे खालच्या साईडला किती येईल आर्मेचर करंटची व्हॅल्यू येईल इथे 50 अँपिअर. ठीक आहे. त्यामुळे आता डायरेक्टली ईची व्हॅल्यू काढूया. माहिती आहे आपल्याला E इज इक्वल टू V मायनस IA गुणिले RA. Vची व्हॅल्यू किती आहे 500 मायनस IAची व्हॅल्यू बघितली आता आपण किती 50 मल्टिप्लाय बाय रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये 0.5. सो 500 मायनस 25 विच इज इक्वल टू 475 वोल्ट हे आपलं इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे. तर त्यामुळे आर्मेचर करंट जर नाही दिला तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. शंट फील्ड वाइंडिंगच्या अक्रॉस हा डायरेक्टली व्होल्टेज येते. त्यामुळे शंट मोटर ही फार विचारली जाते आणि खूप सोप्या पद्धतीने एकदा जर तुम्ही डायग्राम काढली तर लगेच उत्तर येतं. आपल्याला KCL KVL तर लावायला येतं आणि साधे बेसिक फक्त कॅल्क्युलेशन करायचे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. त्यामुळे असा क्वेश्चन आला तर आपल्याला फिक्स मार्क असतात, फक्त कॅल्क्युलेशन शांतपणे करायची. पुढचा प्रश्न आहे व्हेन द DC मोटर इज ॲट रेस्ट द व्हॅल्यू ऑफ द बॅक EMF. बघा क्वेश्चन सेमच आहे, उत्तर पण येईल, फक्त शब्द त्यांनी कसे वापरले ते बघा. जेव्हा DC मोटर विश्रांतीवर असते तेव्हा त्याचे बॅक मूल्य काय असते. विश्रांतीवर म्हणजे रेस्ट करते याचा अर्थ मोटर फिरत नाही आहे म्हणजे म्हणू शकतो स्पीड इज इक्वल टू 0 कारण काहीच फिरत नाही आहे. स्पीडला आपण Nने दर्शवतो म्हणजेच N इज इक्वल टू 0. बरोबर. आणि काय विचारलं त्यांनी बॅक EMFच्या बाबतीत विचारलं तर E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फाय आणि N आहे. बरोबर. जर Nची व्हॅल्यू मी डायरेक्टली इथे 0 टाकली तर बॅक EMF जनरेट होईल का. नाही होणार. डायरेक्टली 0 होईल त्याचं उत्तर. त्यामुळे बॅक EMF 0 निर्माण होईल जेव्हा मोटर रेस्टवर असेल म्हणजे विश्रांतीमध्ये असेल ते. पुढचा क्वेश्चन बघा फार इंटरेस्टिंग आहे. इन अ DC मशीन इफ V इज इक्वल टू टर्मिनल व्होल्टेज अँड E इज इक्वल टू इंड्यूस EMF इन द आर्मेचर देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द DC मशीन टू वर्क लाईक अ DC मोटर. Vच्या बाबतीत काय म्हणजे टर्मिनल व्होल्टेज ते माहिती आहे आणि E इज इंड्यूस EMF त्यांनी फक्त टर्मिनॉलॉजीज दिले आहेत. तर खालीलपैकी काय सत्य असेल ह्या कंडिशन्स दिल्यात त्यांनी फॉर द DC मशीन टू वर्क लाईक अ DC मोटर. एका DC मशीनला DC मोटरसारखं वर्क करायचं म्हणजे बेसिकली DC मोटरमध्ये E आणि Vचं रिलेशनशिप काय असतं हे आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे. V मोठा असतो, V लहान असतो, दोघांची ॲडिशन 0 असते की दोघं समान असतात. ते कशासाठी विचारलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. DC मोटरसाठी विचारलं आहे. तर आत्ताच आपण डायग्राम मगाशी बघितली होती, ही आहे DC मोटरची डायग्राम. DC मोटरमध्ये जो करंट आहे तो सप्लायपासून टुवर्ड्स आर्मेचरकडे किंवा टुवर्ड्स शंट फील्डकडे जातो म्हणजे सप्लायपासून तो आर्मेचरकडे जातो. म्हणजेच इथे जर तुम्ही बघितलं तर V पासून तो Eच्या दिशेने जातो असं आपण म्हणू शकतो. करंट असा फ्लो होतोय आणि आपल्याला माहिती आहे करंट कसा फ्लो होतो नेहमी हायर व्होल्टेजपासून लोअर व्होल्टेजकडे जातो. करेक्ट. हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलकडे जातो. तर याचा अर्थ
व्होल्टेजची व्हॅल्यू किंवा टर्मिनल व्होल्टेजची व्हॅल्यू व्हीची व्हॅल्यू जास्त असेल ईपेक्षा मोटरच्या कंडिशनमध्ये. आणि ही कशी असेल, हे असेल जनरेटरच्या केसमध्ये, कारण जनरेटरमध्ये जो करंट आहे तो उलटा फ्लो होतो आहे ई पासून व्हीकडे, म्हणून इथे करंट असा फ्लो होतं हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ठीक आहे, इंटरेस्टिंग होता क्वेश्चन. असेच इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण आणलेले आहेत, अजून कंटिन्यू करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून टाका आणि आधीचे पण सगळे रेकॉर्ड तुम्ही तुटलेले मी जेवढे सांगितले त्याच्यापेक्षा जास्तच केलेले आहे, तर आत्ताच व्हिडिओ पॉज करा आणि लाईक करून टाका. यावेळेचं टार्गेट ठेवतो मी 250 लाईक्स आणि आय नो तुम्ही सगळे टार्गेट अचीव करून टाकाल. ठीक आहे, जाऊया टाईम न वेस्ट करता पुढच्या क्वेश्चनकडे. इंड्यूस EMF इन अ DC मोटर इज कॉल्ड डॅश. तर DC मोटरमध्ये जो इंड्यूस EMF असतो त्याला काय म्हणतात? फ्रंट EMF, नन ऑफ द अबाव, बॅक EMF की जनरेटेड EMF. ओके, फालतू क्वेश्चन वाटेल तुम्हाला, अगदी बेसिक किंवा असं तुम्हाला डाऊट पण येईल की असे क्वेश्चन विचारले जातात का, तर हो, हा ॲक्च्युअलमध्ये एक्झामला विचारलेला गेलेलाच प्रश्न मी घेतलेला आहे. हा दुसऱ्या कुठल्यातरी टेक्निशियनच्या एका एक्झाममध्ये ऑलरेडी विचारला गेलेला होता. ठीक आहे, त्यामुळे बॅक EMF इथे याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, आयर्न लॉसेस इन DC मशीन्स आर इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएशन्स इन. ओके, हा पण एकदा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे क्वेश्चन आणि याचं उत्तर येत नाही मुलांना, कारण माहिती नसतं. ठीक आहे, त्यामुळे आपण बघूनच घेऊया, कदाचित डायरेक्टली पण क्वेश्चन येतो येऊ शकतो. DC मशीनमध्ये जे आयर्न लॉस असतात ते कशावर डिपेंड करतात? स्पीड, लोड, व्होल्टेज की स्पीड आणि व्होल्टेज दोघांवर. इंडिपेंडंट विचारले म्हणजे डिपेंड नाही करत. तर DC मशीनमध्ये सगळे लॉसेस असतात, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, थोड्या वेळामध्ये दाखवतो. सगळे लॉसेस असतात, कॉपर लॉसेस, आयर्न लॉसेस, मेकॅनिकल लॉसेस किंवा स्ट्रे लॉसेस. स्ट्रे लॉसेस इज अ ॲडिशन ऑफ फ्रिक्शन अँड विंटेज लॉसेस आणि आयर्न लॉसेस इज अ ॲडिशन ऑफ एडी करंट अँड द हिस्टॅरिसिस लॉसेस. तर इथे दिलेलं आहे कोर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस जे आपल्याला विचारलेले आहे. दीज आर डिपेंडंट ऑन व्हेरिएशन्स इन स्पीड अँड व्होल्टेज बट इंडिपेंडंट ऑन व्हेरिएशन इन लोड. आयर्न लॉसेस जसं आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा माहिती आहे की आयर्न लॉसेस आर कॉन्स्टंट टाईपचेच लॉसेस असतात, कोर लॉसेस असतात जे कॉन्स्टंट असतात, जे बदलत नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवू शकतो की लोडच्या हिशोबाने ते बदलणार नाही. लोड किती पण असला तरीसुद्धा ते कॉन्स्टंटच राहतील असं आपण लक्षात ठेवू शकतो. ऑब्व्हियसली स्पीड आणि व्होल्टेजवर डिपेंड करतात. त्याच्या डेप्थमध्ये सध्या तरी जायची आपल्याला गरज नाही आहे, कारण हा फक्त एवढाच क्वेश्चन विचारला जातो बऱ्याचदा, याच्यावर अजून जास्त क्वेश्चन येत नाहीत. त्यामुळे लोड हे त्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, 3 पॉईंट स्टार्टरचा उपयोग डॅश करण्यासाठी केला जातो. तर 3 पॉईंट स्टार्टर, ज्या मोटर या सेल्फ स्टार्टिंग असतात ना, ज्या मोटर सेल्फ स्टार्टिंग असतात त्याच्यासाठी मोस्टली जो करंट आहे त्याची व्हॅल्यू कमी करण्यासाठी स्टार्ट लागतं. बिकॉज स्टार्टर नावावरून काय कळते की कोणाला तरी स्टार्ट करण्यासाठी ह्याला आपण वापरतो. पण जस्ट ते सेल्फ स्टार्टिंग वगैरे ज्या मोटर असतात तिकडे जो करंट आहे मोटरमध्ये फ्लो होणारा किंवा स्टार्टिंग करंट ज्याला आपण म्हणतो तो कमी करण्यासाठी आपण वापरतो. तर त्यामुळे ऑप्शन जर तुम्ही चेक केले बॅक EMF आणि आर्मेचर करंट, तर मिनिमाइज द आर्मेचर करंट किंवा आर्मेचर करंट कमी करण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो असं आपण म्हणू शकतो. मग ऑप्शन 2 इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन आपण टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपल्या बनवलेले आहेत, जी महापारेषण महावितरण दोन्ही एक्झामसाठी आणि सगळ्या टेक्निशियनसाठी तुम्ही यूज करू शकतात. सध्या फ्लॅट 20% ऑफ चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे व्हॅलिडिटीचा, त्यामुळे अजून पण जर तुम्ही ॲप डाउनलोड करून घेतलं नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याच्यामुळे टोटल तुम्हाला 25 टेस्ट मिळतील आणि ॲज पर IBPS एक्झाम पॅटर्ननुसारच डिझाईन केलेल्या आहेत. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे आपल्या. द डिरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अ DC सिरीज मोटर कॅन बी चेंज बाय. DC सिरीज मोटरची जर मला डिरेक्शन चेंज करायची म्हणजे सरळ फिरते तर त्याला उलटी करायची, तर कशाने चेंज होऊ शकतो? सप्लाय टर्मिनल इंटरचेंज केले तर, फील्ड टर्मिनल इंटरचेंज केले तर, की मला दोन्ही इंटरचेंज करावे लागतील की बाबा नन ऑफ द अबव. ओके, काय येईल याचं उत्तर बघूया. सपोज इनिशियली नॉर्मल कंडिशनमध्ये फील्ड वाइंडिंग आणि जी आर्मेचर वाइंडिंग आहे ते सिरीजमध्ये कनेक्टेड. सिरीजमध्ये याचा अर्थ सेमच करंट दोघांमधून फ्लो होतो. पण इथे जो करंट फ्लो होतो फर्स्ट कंडिशनमध्ये तो 1 पासून 2 कडे जातो. फक्त मी नावं दिलेत फील्ड वाइंडिंगला, आणि हाच करंट असा पुढे आर्मेचरकडे जातो. जर मला ह्या दोघांमधून सेम डिरेक्शनमध्ये जर करंट जातोय तर ती सपोज एका डिरेक्शनमध्ये मोटर फिरते. ठीक आहे, अज्यूम करूया क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मोटर फिरते. आता मला अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरवायचं असेल तर दोघांमधून जो करंट आहे त्याच्यापैकी ॲटलिस्ट एकाचा तरी करंट आहे तो उलटा डिरेक्शनमध्ये जायला पाहिजे. म्हणजे दोघं पण
जर सेम डिरेक्शनमधून करंट फ्लो होत आहेत तर ती क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरते, आणि जर अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरवायचं आहे तर कुठल्या पण दोघांपैकी एकाचा जो करंट आहे तो उलट्या डिरेक्शनने वाहायला पाहिजे. त्यामुळे जर मी फील्ड वाइंडिंगमध्ये जर इंटरचेंज त्याचे टर्मिनल केले, म्हणजे एक वाला टर्मिनल जो आधी पॉझिटिव्हला होता तो एक वाला टर्मिनल मी आता इथे आर्मेचरला कनेक्ट केला, आणि जो 2 वाला टर्मिनल 2 नंबरचा आर्मेचरला कनेक्ट होता तो मी डायरेक्टली सप्लायला इथे कनेक्ट केला. त्यामुळे करंट आता फील्ड वाइंडिंगमधून 2 पासून 1 कडे जाईल, पण आर्मेचरमधून अजूनही तो टॉपपासून बॉटमकडे जाईल जसा इकडे जात होता तसा. त्यामुळे एका वाइंडिंगमधला करंट आहे तो उलट्या डिरेक्शनने वाहायला लागल्यामुळे जी मोटर आहे ती आता इंटरचेंज होईल, की ज्या स्पीड आहे तो उलट्या डिरेक्शनमध्ये तो फिरावा लागेल. त्यामुळे इंटरचेंजिंग द फील्ड वाइंडिंग हे करेक्ट उत्तर येईल. मग आता जर सप्लाय टर्मिनल जर मी चेंज केले असते तरीसुद्धा चाललं असतं का, तर चेक करून घेऊया. इथे जर पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असंच म्हणतो ना, सप्लाय जर उलटा केला असता तर मग तुमचा करंट आहे ना तो असाच फ्लो होत असता इथून इथे. ह्याच्यामध्ये काय आलं असतं, सेम आर्मेचरमधून ज्या डिरेक्शनला करंट जातोय सेम त्याच डिरेक्शनमधून फील्डला जातोय, म्हणजे तरीसुद्धा तुमची जी वाइंडिंग आहे किंवा जी मोटर आहे ती सेम डिरेक्शनलाच फिरली असती जर मी सप्लाय टर्मिनल उलटा केला असता तरीसुद्धा. त्यामुळे एकतर आर्मेचरची तुम्ही टर्मिनल चेंज करा, म्हणजे एकतर फील्डचं चेंज करा किंवा आर्मेचरचं चेंज करा, कुठलंही एक केलं तरी चालेल. इथे फील्डच्या जागी जर उद्या आर्मेचर असं त्यांनी दिलं असतं तरीसुद्धा चाललं असतं, किंवा आर्मेचर ऑर फील्ड वाइंडिंग असं उत्तर असेल तरीसुद्धा चालेल, पण बोथ कॅन नॉट सायमल्टेनियसली चेंज. दोन्ही जर चेंज केलं तर सेमच डिरेक्शनने फिरत राहील. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ DC सिरीज मोटर अंडर नो लोड कंडिशन. काय असतं DC सिरीज मोटरमध्ये, नो लोड कंडिशनला आपण वापरू शकतो का, तर नाही, नो लोड कंडिशनला आपण वापरू शकत नाही, बिकॉज इट रन्स ॲट डेंजरसली हाय स्पीड. ओके, इथं तुम्ही बघू शकता नो लोडच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे. आता इथे या साईडला आहे ऑलमोस्ट नो लोड आणि इकडे आहे फुल लोड, कारण करंट आणि लोडचं मी मगाशी तुम्हाला रिलेशन सांगितलं. तर नो लोडच्या जवळ तुम्ही बघितलं तर तिकडे स्पीड खूप जास्त आहे, ऑलमोस्ट टॉपला आहे, आणि ऑलमोस्ट जसं फुल लोडला जातो तसा जो स्पीडची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जातो. सो नो लोडला तो खूप भयानक हाय स्पीडला असतो, डेंजरसली हाय स्पीडवर असतो, त्यामुळे मे बी मोटर पण डॅमेज होऊ शकते. त्यामुळे कधीच नो लोडवर आपण DC सिरीज मोटर आहे ती फिरवत नाही. असा पण क्वेश्चन विचारला जातो की DC सिरीज मोटर ही कुठल्या कंडिशनवर रन करत नाही किंवा कुठली मोटर नो लोड कंडिशनवर रन करत नाही, तर तेव्हा DC सिरीज मोटर असं करेक्ट उत्तर येईल. शंट करू शकतो. व्हाय इज DC सिरीज मोटर सुटेबल फॉर ट्रॅक्शन ॲप्लिकेशन. ट्रॅक्शन म्हणजे ऑलमोस्ट आपण लोकल म्हणजे ट्रेनसाठी जो ट्रॅक्शन आपण त्याला म्हणतो, जो ट्रेनचा जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यासाठी DC सिरीज मोटर वापरली जाते. तर ती का वापरली जाते ह्याचं पण उत्तर सेमच आहे, बिकॉज ऑफ द हाय स्टार्टिंग टॉर्क. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, कुठले कुठले ॲप्लिकेशनची लिस्ट मी दाखवतो. जसं की ट्रॅक्शन पर्पजेससाठी हाय स्टार्टिंग टॉर्कची रिक्वायरमेंट असते, जो आपल्याला DC सिरीज मोटरमध्येच मिळतो. हे बघा, इथे जर तुम्ही टॉर्क बघितलं, हा उलटा जरी केला म्हणजे इकडे टॉर्क लिहिलं आणि इकडे जर तुम्ही स्पीड दिलं तरीसुद्धा तो सेमच कॅरेक्टरिस्टिक्स दिसेल. किंवा हे बघा, टॉर्क इथे हायेस्ट टॉर्क आहे तुमचा. ओके, तर हाय स्टार्टिंग टॉर्क आपल्याला DC सिरीज मोटरमध्ये मिळतो. विच पार्ट ऑफ DC सिरीज मोटर कॅरीज द एंटायर आर्मेचर करंट. ओके, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, शांतपणे वाचला तर समजून जाईल. कुठला DC सिरीज मोटरचा जो पार्ट आहे तो अख्खा आर्मेचर करंट आहे तो कॅरी करतो. सिरीज फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग, कम्युटेटर ब्रशेस की नन ऑफ द अबव. तर तुम्हाला वाटेल की आर्मेचर करंट आहे तर आर्मेचर वाइंडिंगमधूनच फ्लो व्हायला पाहिजे, पण इथे ऑप्शनमध्ये कुठेच आर्मेचर वाइंडिंग नाही आहे, तर मग नन ऑफ द अबव मी करेक्ट उत्तर टिक करून येतो किंवा येते. पण जर तुम्ही नीट बघितलं तर DC सिरीज मोटर ते म्हणालेले आहेत, आणि सिरीज मोटरमध्ये जो आर्मेचरमधून करंट फ्लो होतो सेम करंट फील्ड वाइंडिंगमधून फ्लो होतो. करेक्ट. तर त्यामुळे सिरीज फील्ड वाइंडिंगमधून होणारा जो करंट आहे तो आर्मेचर करंटच आहे, वेगळा करंट नाही. त्यामुळे ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲप्लिकेशन ऑफ द DC सिरीज मोटर. ऑप्शन एकदा चेक करा, व्हिडिओ पॉज करा
आणि बघा तुम्हाला याचं करेक्ट उत्तर येत आहे की नाही येत. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे. ज्यांनी अभ्यास केला त्यांना करेक्ट उत्तर येईल. ह्याची लिस्ट पण मी इथे प्रोव्हाइड करतो. तर DC सिरीज मोटर त्यांनी विचारलेलं आहे. तर क्रेन्स असू दे, हॉइस्ट एलिव्हेटर असू दे, ट्रॉली, कन्वेयर्स किंवा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह जे आहे म्हणजे ट्रॅक्शन जे आपण बघितलं, तर या सगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी आपल्याला खूप हाय स्टार्टिंग टॉर्कची रिक्वायरमेंट असते. ओके, पण ऑप्शनमध्ये एक त्याने दिलेलं आहे सेंट्रीफ्युगल पंप. तर सेंट्रीफ्युगल पंप जे आहे ते DC सिरीजमध्ये न येता DC शंट मोटरचं ॲप्लिकेशन आहे. तसंच सिमिलरली शंटचे काय ॲप्लिकेशन आहेत हे पण बघून जा. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, डिफरन्शियल कंपाऊंड ह्याचे ऑप्शन्स किंवा ॲप्लिकेशन्स काय आहेत ते सगळे तुम्ही बघून जा, जेणेकरून दुसरे जरी क्वेश्चन आले तरी क्लिक करता येईल. इथे काय उत्तर येईल, सेंट्रीफ्युगल पंप इज नॉट ॲन ॲप्लिकेशन. पुढचा प्रश्न आहे, काय पुढचा प्रश्न, वाय इज द फील्ड वाइंडिंग ऑफ अ DC सिरीज मोटर मेड ऑफ थिक वायर. का असते, ऑप्शन्स बघा, 5 ऑप्शन्सपैकी चेक करा काय उत्तर येऊ शकतं. टू रिड्यूस द रेजिस्टन्स, टू इन्क्रीज द वोल्टेज ड्रॉप, टू कॅरी द हाय करंट, टू इन्क्रीज द एफिशियन्सी, की नन ऑफ द अबव. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर काय येईल ना हे तुम्ही कमेंट करून सांगा. ह्याचं उत्तर मी कमेंटमध्ये पिन करून देईन, मी स्वतः त्याचं उत्तर टाकेन, पण त्याआधी तुम्ही चेक करा. ओके, मी उद्या ह्याचं आन्सर आहे ते ह्याच्यामध्ये अपलोड करेन, कमेंटमध्येच टाकेन, मी पिन करेन जी कमेंट आहे ती. पण या 5 ऑप्शनपैकी काय असू शकतं त्याच्यापैकी तुम्ही करेक्ट उत्तर सांगा. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट हॅपन्स टू द स्पीड ऑफ DC सिरीज मोटर ॲज द लोड इन्क्रीजेस. ओके, आत्ताच आपण बघितलं जसा आर्मेचर करंट म्हणजे लोडचा व्हॅल्यू जशी वाढत जाते तसा स्पीडची जी व्हॅल्यू आहे ती घटत जाईल किंवा कमी होत जाईल. त्यामुळे लोड इन्क्रीजेस देन द स्पीड विल डिक्रीज. पुढचा क्वेश्चन, इन अ DC सिरीज मोटर टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द विच पॅरामीटर. सिरीज मोटरमध्ये टॉर्क आहे तो कशाशी प्रपोर्शनल आहे, आर्मेचर व्होल्टेजशी, आर्मेचर करंट स्क्वेअरशी, रेझिस्टन्सशी, पॉवर आउटपुटशी, की नन ऑफ द अबव. ओके, तर ह्याच्यासाठी आपण मगाशी बघितलं की E इज इक्वल टू K∅ ओमेगा, किंवा आपण म्हणू शकतो E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द N∅. सिमिलरली टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द IA मल्टिप्लाय बाय फाय. ओके, म्हणजे आर्मेचर करंट आणि जो फ्लक्स आहे त्याच्याशी प्रपोर्शनल असतो जो टॉर्क असतो. पण DC सिरीज मोटरमध्ये जो फ्लक्स आहे आणि जो आर्मेचर करंट आहे तो पण एकमेकांशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, कारण सेम जो करंट आहे फील्ड करंट आहे तोच तुमचा आर्मेचर करंट आहे. तर त्यामुळे जर आर्मेचर करंट वाढला तर फील्ड वाढेल किंवा फील्ड करंट वाढला तर आर्मेचर करंट वाढेल, आणि फ्लक्स आणि IA पण सेमच झालं. IF इज रिलेटेड विथ द फ्लक्स ओनली, राईट. म्हणजे जर IF वाढला तर फ्लक्स वाढेल आणि IF वाढला म्हणजेच IA पण वाढलेला आहे. तर त्यामुळे आपण फ्लक्सला IA म्हणून पण सबस्टिट्यूट डायरेक्टली करू शकतो प्रपोर्शनली. त्यामुळे T इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द IA वर्ग म्हणजे आर्मेचर करंटचा वर्ग इथे करेक्ट उत्तर येईल. हे DC सिरीज मोटरमध्येच शक्य आहे. शंट मोटरमध्ये दोन्ही करंट वेगवेगळे असतात जे आपण स्टार्टिंगला बघितलेले आहे डायग्राममुळे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. विच इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ द DC सिरीज मोटर. कुठला डिसॲडव्हान्टेज आहे DC सिरीज मोटरचा, हाय इनिशियल कॉस्ट, अनसेफ ॲप, नो लोड, लो स्टार्टिंग टॉर्क, हाय मेंटेनन्स, की नन ऑफ द अबव. स्टार्टिंग टॉर्क तर त्याचा खूप जास्त हाय आहे, पण नो लोडवर तो डेंजरसली हाय स्पीडवर रन करतो, त्यामुळे ते अनसेफ आहे. व्हॉट हॅपन्स टू द आर्मेचर करंट इन अ DC सिरीज मोटर ॲज द लोड डिक्रीजेस. आर्मेचर करंट आणि लोड डिक्रीजेस काय होतं तर तेच आहे, जर लोड कमी झाला तर आर्मेचर करंटसुद्धा कमीच होईल, तेच आहे. म्हणजे लोड आणि करंट हे डायरेक्टली प्रपोर्शनल बघितलं होतं, तर त्यामुळे लोड करंट इथे डिक्रीज होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द DC सिरीज मोटर एन्श्युअर्स द युनिडायरेक्शनल करंट फ्लो थ्रू द आर्मेचर. ओके, तर बघितलं तुम्ही कशा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, फक्त शब्द थोडे मागे चेंजेस करून कोणाचं पण रिलेशन कोणासोबतही विचारलं जाऊ शकतं. तर युनिडायरेक्शनल म्हणजे एका दिशात्मक प्रवाह कोण सुनिश्चित करतो, फील्ड वाइंडिंग, कम्युटेटर, ब्रशेस, शाफ्ट, की नन ऑफ द अबव. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कम्युटेटर. DC मोटरमध्ये कम्युटेटर आर यूज टू एन्श्योर दॅट द करंट फ्लो थ्रू द रोटर वाइंडिंग इज ऑलवेज इन द सेम डिरेक्शन. म्हणजे एकाच डिरेक्शनमध्ये ते फ्लो होतील याची काळजी घेतात. कम्युटेटर जे आहेत हे कम्युटेटर आहेत, आणि इथे जे लावले ते ब्रशेस आहेत. कुठे लावले ते रोटरच्या जवळ लावलेले आहेत. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल
कम्युटेटर जो युनिडायरेक्शनल म्हणजे एका डिरेक्शनमध्ये करंट फ्लो करायचं काम करतो. व्हॉट इज द नेम ऑफ द मेकॅनिकल रेक्टिफायर इन DC मशीन. DC मशीनमध्ये रेक्टिफायर, मेकॅनिकल रेक्टिफायर ॲक्च्युली काय करतो, AC टू DC जो कन्वर्ट करतो त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. तर हे मेकॅनिकली कोण काम करतो, तर कम्युटेटर आणि ब्रश सेगमेंट आहे, जे कम्युटेटर ब्रश सिस्टीम आहे ते दोघं मिळून करतात. ओके, DC मशीनमध्ये डायोड रेक्टिफायर सिस्टीममध्ये ते आहे, पण ते इलेक्ट्रॉनिकली आहे, ते त्यांनी मेकॅनिकली विचारलेलं आहे. तो कम्युटेटर ब्रश सिस्टीम ह्याचं करेक्ट उत्तर येईल. ओके, आता ह्याच्यावरूनच पुढचं इंटरेस्टिंग क्वेश्चन बघा. द फंक्शन ऑफ अ कम्युटेटर इन अ DC मोटर. तर आता मुलं काय बघतील, कम्युटेटर आहे, इथे कन्वर्ट AC इंटू DC, चलो ये करेक्ट उत्तर आ गया. नाही, इथे मिस्टेक होईल. काय माहिती आहे, त्यांनी इथे क्वेश्चनमध्ये DC मोटर दिलेला आहे. ओके, आता आपल्याला माहिती पाहिजे की DC मोटरमध्ये इनपुट काय असतो, मोटरचा इनपुट काय असतो, म्हणजे आपण सप्लाय कुठला देतो, DC बरोबर, आणि त्याचा आउटपुट असतो AC बरोबर. आणि जनरेटरमध्ये काय असतं, जनरेटरचा आउटपुट असतो तो DC असतो, बिकॉज आपल्याला DC व्होल्टेज मिळतो जनरेटरपासून, DC जनरेटरपासून. तर त्यामुळे इनपुट काय असणार त्याचा, तर AC असणार बरोबर. तर जनरेटरच्या केसमध्ये जो कम्युटेटर असतो तो ACला DCमध्ये कन्वर्ट करतो, पण मोटरच्या केसमध्ये जो कम्युटेटर असतो तो DCला ACमध्ये कन्वर्ट करतो. त्यामुळे उत्तर जर 2 तुम्ही इथे दिलं तर चुकेल, इथे ऑप्शन 4 हे करेक्ट उत्तर येईल. ओके, कन्फ्यूज होत असाल तुम्ही मोटर जनरेटरमध्ये, तर त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की इनपुट आणि आउटपुट आपल्याला माहिती आहे. मोटरचा मला इनपुट माहिती आहे जो DC सप्लाय असतो, आणि जनरेटरचा आउटपुट आहे तो मला माहिती आहे, तो पण एक DC सप्लाय असतो. त्यामुळे उरलेले जे आहेत इनपुट आउटपुट ते तुमचे ACs येतील. त्यामुळे इनपुटपासून आउटपुटकडे काय चेंजेस होतं ते नेहमी लक्षात येतं. हा ACला DCमध्ये कन्वर्ट करेल आणि इथे DCला ACमध्ये कन्वर्ट करेल. पुढचा प्रश्न आहे, इन अ DC सिरीज मोटर द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन विच कॉन्फिगरेशन. ओके, अगदी सोपा प्रश्न आहे. DC सिरीज मोटरमध्ये फील्ड वाइंडिंग कशी कनेक्टेड असते, तर आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्टेड असते, म्हणून त्याला सिरीज मोटर म्हणतात. फार सोपा क्वेश्चन होता. आणि पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाईप ऑफ लोड इज बेस्ट सुटेड फॉर DC सिरीज मोटर. ऑप्शन्स काय आहेत, कॉन्स्टंट लोड, व्हेरिएबल लोड, हेवी लोड विथ हाय टॉर्क रिक्वायरमेंट, लाईट लोड की नन ऑफ द अबव. तर DC सिरीज मोटरमध्ये हाय टॉर्क जिथे रिक्वायरमेंट असते, जसं आपण बघितलं आता ट्रॅक्शन असेल, क्रेन असेल, हॉइस्ट असेल, एलिव्हेटर्स असतील, तर तिकडे हेवी लोडसुद्धा असतो आणि तिथे हाय टॉर्कची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे DC सिरीज मोटर आपण तिथे यूज करतो. आय होप तुम्हाला आजचे क्वेश्चन्स आवडले असतील. नोट्स वगैरे ते सगळ्या आपल्या मोबाईल ॲपवर अवेलेबल आहेत. अमेझिंग इंजिनियर ॲपवर गेल्यानंतर फ्री मटेरियल्स टॅबमध्ये जर गेले तर तिकडे असिस्टंट टेक्निशियन नोट्स असा फोल्डर मिळेल, तिकडे मी नोट्स अपलोड करतो, जसा फ्री होईल त्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.